Hello, Dr. Bapuji Sawanke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Basic Science Chemistry, and in this chapter number 3, that is paints, varnishes, insulators, polymers, adhesive and lubricant. From this topic today we will discuss about the properties of lubricant. याच्या पूर्वीच्या सेशन मध्ये आपण lubricant म्हणजे काय, त्याचे डिफरंट टाइप्स कुठले कुठले आहेत हे डिस्कस केलेले आहे. तर आज आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, तर व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट. म्हणजे एखाद्या सबस्टन्सला आपण लुब्रिकंट म्हणून वापरणार असेल तर त्याला किंवा त्याच्या कुठल्या प्रॉपर्टीज सुटेबल असल्या पाहिजे. ओके, बघा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट मध्ये आपण मोस्टली ह्या प्रॉपर्टीज लिक्विड लुब्रिकंट साठी डिस्कस करतोय. तर फर्स्ट पण बघा विस्कॉसिटी. बघा विस्कॉसिटी, it is the force in dynes required to move 1 centimeter square of a liquid over another surface with the velocity of 1 centimeter per second. म्हणजे काय, विस्कॉसिटी हा काय आहे, फोर्स आहे. कसला फोर्स, तर एखाद्या लिक्विडला एखाद्या सरफेस वरती मूव्ह होण्यासाठी जो काही फोर्स लागणार आहे तो फोर्स म्हणजे काय असतो, विस्कॉसिटी असतो. म्हणजे आपण सपोज कन्सिडर केलं वॉटर आणि ऑइल. जर आपण इन जनरल ऑब्झर्व केलं की वॉटर आणि ऑइलमध्ये जास्त स्पीडी मोमेंट कुणाचं असणार आहे, स्पीड फास्ट कुणाचं असणार आहे, वॉटरचा. ओके, मग अशा केसमध्ये आपण काय सांगू शकतो की वॉटरचा स्पीड जास्त असल्यामुळं त्याची विस्कॉसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. कारण त्याला त्या सरफेस वरती मूव्ह होण्यासाठी लागणारा फोर्स काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, मग हा फोर्स कशावरती डिपेंड करतो, तर त्या पर्टिक्युलर सबस्टन्समध्ये नंबर ऑफ मोलिक्युल्स किती आहेत आणि नंबर ऑफ मोलिक्युल्स वरती डिपेंड करतो. जर नंबर ऑफ मोलिक्युल्स जास्त असतील तर त्यांना मूव्ह होण्यासाठी फोर्स काय लागणार आहे, जास्त असणार आहे. कारण त्यांचं इंटरनल रेजिस्टन्स असणार ना, त्यामुळे तिथं विस्कॉसिटी काय असते, जास्त असते. लक्षात आलं का, म्हणजे विस्कॉसिटी इज नथिंग बट इट इज द फोर्स इन डायन्स रिक्वायर्ड टू मूव्ह 1 centimeter square of a liquid over another surface with the velocity of 1 centimeter per second. म्हणजे 1 centimeter square इतक्या एरियामधल्या लिक्विडला एखाद्या सरफेस वरती 1 centimeter per second इतक्या स्पीडनं मूव्ह होण्यासाठी जो काय फोर्स लागणार आहे, दॅट फोर्स इज नोन ॲज विस्कॉसिटी. ओके, आणि विस्कॉसिटी कशावरती डिपेंड करते, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स, त्या पर्टिक्युलर लिक्विडमध्ये किती नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत त्याच्यावरती विस्कॉसिटी डिपेंड करते. द युनिट ऑफ विस्कॉसिटी इज पॉइस. म्हणजे आपण विस्कॉसिटी जी मेजर करणार आहे त्याचं युनिट काय आहे, पॉइस आहे. मग आता आपल्याला विस्कॉसिटी म्हणजे काय हे माहित झालं. मग आपण एखाद्या सबस्टन्सला लुब्रिकंट म्हणून चूज करायचं असेल तर त्याच्यामध्ये विस्कॉसिटीचा काय फायदा होते हे बघूया. बघा, डिपेंडिंग अपॉन द विस्कॉसिटी ऑइल कॅन बी सिलेक्टेड ॲज अ लुब्रिकंट फॉर पर्टिक्युलर कंडिशन. म्हणजे त्याची विस्कॉसिटी जास्त आहे का विस्कॉसिटी कमी आहे याच्यानुसार आपण काय करू शकतो, ऑइल चूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, liquid lubricants with low viscosity are used in lightweight machines which works under high speed. ओके, म्हणजे ज्या ऑइलची विस्कॉसिटी काय आहे, कमी आहे, अशा ऑइल्सना आपण कुठं वापरतो, की अशा मशीन्समध्ये की जिथं लोड काय आहे, कमी आहे, पण त्या मशीनचा स्पीड काय असतो, जास्त असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, सिविंग मशीन, शिलाई यंत्र, तिथं लोड काय आहे बघा, कमी आहे, पण त्या मशीनच्या व्हीलचा स्पीड काय असतो, जास्त असतो. ओके, गन्स असतील, वॉचेस असतील, क्लॉक्स असतील किंवा सायंटिफिक इक्विपमेंट जिथं काय आहे, लोड कमी आहे आणि स्पीड काय आहे, जास्त आहे, अशा ठिकाणी आपण कुठलं ऑइल वापरणार आहे, असं ऑइल वापरणार आहे ज्याची विस्कॉसिटी काय असणार आहे, लो असणार आहे. Then, liquid lubricants with high viscosity are used in heavy machines which works under slow speed like lathe machine, rail track joints, concrete mixtures, etc. बघा, म्हणजे असा लिक्विड ज्याची विस्कॉसिटी काय आहे, जास्त आहे, लिक्विड लुब्रिकंट ज्याची विस्कॉसिटी जास्त आहे, त्याला कुठं वापरायचं, अशा मशीनच्या ठिकाणी जिथं लोड काय आहे, जास्त आहे. हेवी मशीन, लोड काय आहे, जास्त आहे आणि त्याचा स्पीड ऑटोमॅटिकली काय असतो, स्लो असतो. मग फॉर एक्झाम्पल लेथ मशीन असेल किंवा रेल ट्रॅक जॉईंट्स असतील किंवा कॉन्क्रीट मिक्सचर असेल, हे सगळं हे जे मशीन्स आहेत तिथं आपण हाय विस्कॉसिटीचं ऑइल वापरतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय लक्षात घ्यायचं, ज्या ऑइलची विस्कॉसिटी जास्त आहे त्या ऑइलला आपण हेवी मशीन्स आणि जे मशीन स्लो स्पीडला काम करतात तिथं वापरायचं,
आणि ज्या ऑइलची विस्कॉसिटी कमी असते त्या ऑइलला आपण जिथं लोड काय आहे कमी आहे पण स्पीड काय आहे जास्त आहे अशा मशीन्सना यूज करायचं आहे. The next property is viscosity index. बघा viscosity index काय आहे बघा. The rate of change of viscosity with temperature is known as viscosity index. बघा ऑइलची विस्कॉसिटी काय होते चेंज होते टेम्परेचर नुसार. मग हा जो ऑइलची विस्कॉसिटी टेम्परेचर नुसार बदलण्याचा जो काही रेट आहे त्याला काय म्हणायचं विस्कॉसिटी इंडेक्स. आता फॉर एक्झाम्पल आपण कोकोनट ऑइल वापरतो बघा. समर सीझन मध्ये ते पूर्ण लिक्विड स्टेट मध्ये असतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेल काय असतं पूर्ण लिक्विड असतं. पण तेच विंटर मध्ये हिवाळ्यामध्ये वगैरे टेम्परेचर कमी झाल्यामुळे ते तेल काय होतं घट्ट होतं. लक्षात आलं. म्हणजे त्याची विस्कॉसिटी काय झाली बदलली. समर मध्ये टेम्परेचर जास्त होतं त्यावेळी ऑइल पातळ होतं म्हणजे त्याची विस्कॉसिटी काय होती कमी होती. आणि विंटर मध्ये टेम्परेचर कमी झालं म्हणजे ऑइल काय झालं त्यावेळी घट्ट झालं म्हणजे विस्कॉसिटी काय झाली वाढली. लक्षात आलं का. मग ऑइलची विस्कॉसिटी टेम्परेचर नुसार बदलते. मग हा जो रेट आहे विस्कॉसिटी बदलण्याचा त्याला काय म्हणायचं विस्कॉसिटी इंडेक्स. मग एखाद्या ऑइलला तुम्ही लुब्रिकंट म्हणून वापरणार असाल तर त्याची विस्कॉसिटी इंडेक्स काय असलं पाहिजे कमी असलं पाहिजे जेणेकरून टेम्परेचर जरी बदललं तरी त्या ऑइलची विस्कॉसिटी जास्ती बदलणार नाही आणि ते ऑइल तुम्ही पूर्ण इयरली काय करू शकाल त्याला वापरू शकाल. जर सपोज एखाद्या ऑइलची विस्कॉसिटी रॅपिडली चेंज होत असेल टेम्परेचर नुसार मग बघा आपण विंटर सीझन मध्ये एखाद्या मशीन मध्ये ते ऑइल घातलं. विंटर सीझन मध्ये टेम्परेचर कमी असतं मग ते ऑइल काय होणार आहे घट्ट होणार आहे. मग अशा वेळी काय होणार आहे तिथं जॅमिंग ऑफ मशीन पार्ट्स त्या मशीन पार्टची मुवमेंट स्टॉप होईल. म्हणून विस्कॉसिटी इंडेक्स कुठल्या पण ऑइलची काय असली पाहिजे कमी असली पाहिजे म्हणजे जरी टेम्परेचर बदललं तरी त्या ऑइलची विस्कॉसिटी चेंज होऊ नये. Now we will discuss the third property that is oiliness. बघा oiliness of a lubricant is the measure of its capacity to stick on machine parts under the pressure or load. म्हणजे एखाद्या ऑइलची मशीनला स्टिक होण्याची चिकटण्याची जी काय प्रोसेस आहे जी काय प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं ऑइलीनेस. आपण घरी सुद्धा बघा आपण म्हणतो की ती ऑइली आहे म्हणजे तेलकट कारण का तो जो ऑइल असतात ऑइल मॉलिक्युल्स ते त्या सरफेसला काय राहतात चिकटून राहतात. मग ऑइलीनेस म्हणजेच काय आहे तर एखाद्या ऑइलचा मशीनला मेटलला चिकटून राहण्याची स्टिक होण्याची जी काय प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं ऑइलीनेस. ओके. Lubricating oil should have high oiliness so that oil can maintain a continuous film under pressure. आता आपण जे काय लुब्रिकेटिंग ऑइल वापरणार आहे त्याच्याकडे ऑइलीनेस काय असायला पाहिजे जास्त असायला पाहिजे. कारण का ऑइलीनेस जास्त असेल तरच ते ऑइल काय होऊ शकतं त्या मेटलच्या सरफेसवरती चिकटून राहू शकतं आणि मग आपण कितीही प्रेशर अप्लाय केलं कितीही दाब दिला तरी ते ऑइल तिथनं काय होणार नाही रिमूव्ह होणार नाही. ओके. Now fourth property is the volatility. The tendency of an oil to get vaporized with increase in temperature is known as volatility. बघा ऑइलची टेंडन्सी आहे कुठली टेंडन्सी तर टू गेट वेपोराइज म्हणजे ऑइलचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे वेपर्समध्ये विथ इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर वाढवल्यानंतर ऑइलचं वेपोरायझेशन म्हणजे वेपर्समध्ये कन्वर्ट होण्याची जी काय क्षमता आहे त्याला काय म्हणायचं व्होलाटिलिटी. ओके. मग if the lubricant is more volatile then it will vaporize rapidly at lower temperatures. So the consumption of lubricant is more than the required for the lubrication and hence the process of lubrication will be costly. So a good lubricant should have low volatility. बघा व्होलॅटिलिटी म्हणजे काय आपण बघितलं की टेम्परेचर वाढवल्यानंतर लुब्रिकंटचं किंवा ऑइलचं कशामध्ये कन्वर्जन होणार आहे वेपर्समध्ये. बघा मग एखाद्या लुब्रिकेटिंग ऑइलची व्होलॅटिलिटी जास्त असेल तर त्याचं काय होणार आहे वेपोरायझेशन म्हणजे गॅसेस वेपर फॉर्ममध्ये त्याचं कन्वर्जन होईल आणि तो त्या दोन मेटल पार्ट्समधनं काय होणार आहे रिमूव्ह होणार आहे. ओके. मग जर लुब्रिकंट वेपर फॉर्ममध्ये रिमूव्ह झाला तर आपल्याला काय होणार आहे आणखी परत जास्त लुब्रिकंट ऍड करायला पाहिजे. पहिल्यांदा आपण लुब्रिकंट घालणार तो लुब्रिकंट वेपर फॉर्ममध्ये रिमूव्ह झाला तर फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी परत आपल्याला लुब्रिकंट ऍड करावं लागेल म्हणजे या केसमध्ये काय होणार आहे कन्झम्पशन ऑफ लुब्रिकंट मोर होणार आहे. लक्षात आलं का यूज लुब्रिकंटचा वापर रिक्वायर्ड कंडिशन पेक्षा काय होणार आहे जास्त होणार आहे आणि त्याच्यामुळं लुब्रिकेशनच्या प्रोसेसची कॉस्ट किंमत खर्च काय होणार आहे वाढणार आहे.
म्हणून आपल्याला आपण जो काही लुब्रिकंट वापरणार आहे त्याची व्होलॅटिलिटी काय असावी, कमी असावी. म्हणजे टेम्परेचर जरी वाढलं तरी त्याचं वेपर्समध्ये कन्व्हर्जन होणार नाही आणि ॲज इट इज तो त्या 2 मेटल पार्ट्समध्ये तिथंच राहील. नाव द नेक्स्ट प्रॉपर्टी इज फ्लॅश पॉइंट अँड फायर पॉइंट. बघा, आपण कुकिंग ऑइल वगैरे बघतो तर ते आपण किती हीट करतो, पण ते लगेच पेट घेत नाही. तर पर्टिक्युलर ऑइलला त्याचं पेट घेण्याचं एक ठराविक टेम्परेचर असतं. मग त्या टेम्परेचर्सना आपण काय म्हणतो, फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट. बघा, पहिल्यांदा आपण फ्लॅश पॉइंट म्हणजे काय बघूया. The lowest temperature at which oil gives off enough vapors which gives momentary flash of light when a tiny flame is brought near it. बघा, मिनिमम टेम्परेचर असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला ऑइल मधून काय होतात, इनफ वेपर्स, भरपूर प्रमाणात काय होतात, वेपर्स होतात. आणि या कंडिशनला जर आपण एखादी टायनी फ्लेम, एखादी ज्योत त्याच्या सरफेसवरती नेली तर तो काय करतो, मोमेंटरी फ्लॅश ऑफ लाईट. लक्षात आलं का, तिथं काय होतं, फ्लॅश प्रोड्यूस होतो आणि तो कसा आहे, क्षणासाठी. लक्षात आलं का, त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, फ्लॅश पॉइंट. लक्षात आलं का, फ्लॅश पॉइंटला आपण ऑइलला हीट केलेलं असतं, त्याच्यातनं वेपर्स कंटिन्युअस येत असतात. पण आपण एखादी पेटलेली ज्योत म्हणजे आता पेटलेली काडी वगैरे त्याच्या सरफेसवरती नेली तर तिथं ऑइल काय करत नाही, कंटिन्युअस बर्निंग त्याचं चालू होत नाही, ते जळत नाही तेल. फक्त आपण तिथं फ्लेम नेल्यानंतर फक्त जस्ट त्याच्यावरती फायर अप्लाय होतो, फ्लेम आपण बाजूला केली की त्याचा ॲज इट इज सरफेस राहतो. लक्षात आलं का, म्हणजे तो काय करतो, मोमेंटरी फ्लॅश प्रोड्यूस करतो. म्हणून या टेम्परेचरला काय म्हणायचं, फ्लॅश पॉइंट. लक्षात आलं, म्हणजे फ्लॅश पॉइंटला ऑइलमधनं वेपर तयार होतात, म्हणजे ऑइलचं वेपोरायझेशन चालू होतं. ओके, आता फायर पॉइंट काय बघा. द लोवेस्ट टेम्परेचर ॲट विच ऑइल गिव्स ऑफ इनफ वेपर्स which catches the fire and burns continuously at least for 5 seconds when a tiny flame is brought near it. फायर पॉइंट म्हणजे काय आहे, हे असं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला ऑइलमधनं काय होणार आहे, वेपर्स प्रोड्यूस होणार आहेत. आणि अशा वेळी जर आपण त्याच्याजवळ एखादी टायनी फ्लेम नेली म्हणजे एखादी ज्योत नेली तर ते काय करतं, फायर कॅच करतं, पेट घेतं आणि त्याचं बर्निंग कसं चालू होतं, कंटिन्युअस चालू होतं. लक्षात आलं का. मग ते 5 सेकंडसाठी असेल तरी काही हरकत नाही. म्हणजे ज्या मिनिमम टेम्परेचरला ऑइल स्वतः पेट घेतं, त्याचं बर्निंग कंटिन्युअस चालू होतं, त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, फायर पॉइंट. लक्षात आलं, म्हणजे फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंटला काय होतं, ऑइलचं कंटिन्युअस वेपर्समध्ये कन्व्हर्जन होतं आणि तो फ्लॅश पॉइंटला मोमेंटरी फ्लॅश प्रोड्यूस करतो आणि फायर पॉइंटला त्याचं कंटिन्युअस बर्निंग चालू होतं. मग एखाद्या ऑइलला लुब्रिकंट म्हणून वापरायचं असेल तर त्याचे फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट आपल्याला माहिती असले पाहिजेत. The flash point and fire point of good lubricating oil should be higher than the temperature at which it is used as a lubricant. म्हणजे कुठल्याही ऑइलला जर तुम्ही लुब्रिकंट म्हणून वापरणार असाल तर त्याचा फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट हा त्या मशीनच्या टेम्परेचरपेक्षा काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. कारण का, मशीनच्या वर्किंग टेम्परेचरपेक्षा त्याचं फ्लॅश पॉइंट फायर पॉइंट जास्त असल्यामुळं तो त्या वर्किंग कंडिशनला पेट घेणार नाही. फॉर एक्झाम्पल, आपण एखादं ऑइल वापरतोय आणि त्याचा फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट नियर अबाउट 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहेत आणि मशीनचं टेम्परेचर जर 60 असेल तर 60 डिग्री सेल्सिअसला ते ऑइल काय होणार नाही, पेट घेणार नाही. लक्षात आलं का, कारण त्याचा फ्लॅश पॉइंट किंवा फायर पॉइंट काय आहे, 70. लक्षात आलं, म्हणजे एखाद्या ऑइलला तुम्हाला लुब्रिकंट म्हणून वापरायचं असेल तर त्याचा फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट हे वर्किंग टेम्परेचरपेक्षा काय असले पाहिजेत, जास्त असले पाहिजे. आणि जर कमी असतील तर काय होणार आहे, ते ऑइल तिथं लुब्रिकंट म्हणून राहणारच नाही. कारण सपोज जर 60 डिग्री सेल्सिअस मशीनचं वर्किंग टेम्परेचर असेल आणि फ्लॅश पॉइंट 50 असेल तर 50 डिग्री सेल्सिअसलाच तुमचं ऑइल काय होणार आहे, वेपरमध्ये कन्वर्ट होणार आहे. मग तिथं तो लुब्रिकंट म्हणून ऍक्ट होऊ शकणार नाही. म्हणून फ्लॅश पॉइंट फायर पॉइंट काय असावेत, नेहमी वर्किंग टेम्परेचरपेक्षा जास्त असावेत. नाऊ वी विल डिस्कस अबाउट दी क्लाउड पॉइंट अँड पोअर पॉइंट. क्लाउड पॉइंट आणि पोअर पॉइंट म्हणजे काय आपण डिस्कस करूया. When oil is cooled slowly, the minimum temperature at which oil becomes cloudy or hazy in appearance is called as a cloud point. म्हणजे सपोज जर आपण ऑइलला काय करत गेलो, कूल करत गेलो तर असं एक टेम्परेचर येतं की ज्या टेम्परेचरला ऑइल आपल्याला काय दिसतं, व्हिस्कस दिसतं, क्लाउडी दिसतं, घट्ट झाल्यासारखं दिसतं, त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, क्लाउड पॉइंट. ओके, आता पोअर पॉइंट म्हणजे काय, द मिनिमम टेम्परेचर ॲट विच ऑइल सीजेस टू फ्लो
or pour is called as its pour point. म्हणजे जे मिनिमम टेम्परेचर आहे, ज्या टेम्परेचरला ऑइल काय होतं, पूर्ण घट्ट होतं, ज्याच्यामुळं त्याची मुवमेंट, त्याचा फ्लो काय होतो, स्टॉप होतो, सीज होणं, स्टॉप होणं. आणि त्या टेम्परेचरला ऑइलला आपण काय करू शकत नाही, पोर करू शकत नाही, ओतू शकत नाही. अशा टेम्परेचरला काय म्हणायचं, क्लाउड पॉइंट. लक्षात काय म्हणायचं, पोर पॉइंट. सॉरी, क्लाउड पॉइंट आणि पोर पॉइंट कळालं. क्लाउड पॉइंट म्हणजे काय, आपण ऑइलचं टेम्परेचर कमी करत गेलं, ऑइल काय लगेच घट्ट होणार नाही, पहिल्यांदा लिक्विडमध्ये असणार आहे. टेम्परेचर कमी कमी करेल तशी त्याची विस्कॉसिटी काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मग ज्या टेम्परेचरला एकदम ते घट्ट झाल्यासारखं दिसतं, विस्कस दिसतं, त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, क्लाउड पॉइंट. ओके. आणि पुढं आपण आणखी कूल करत गेल्यानंतर असं एक कंडिशन येतं की ज्यावेळेला ऑइल काय होणार आहे, पूर्णच घट्ट होणार आहे आणि त्याची मुवमेंट काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. त्याला आपण काय करू शकणार नाही, पोर करू शकणार नाही, ओतू शकणार नाही. त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, पोर पॉइंट. गुड lubricant should have low cloud and pour point than temperature of machine in which it is used as a lubricant. म्हणजे एखाद्या lubricantला आपण एखाद्या ऑइलला आपण lubricant म्हणून वापरणार असेल तर त्याचं क्लाउड पॉइंट आणि पोर पॉइंट काय असले पाहिजेत, वर्किंग टेम्परेचर पेक्षा काय असले पाहिजेत, कमी असले पाहिजेत. जेणेकरून सपोज एखाद्या ऑइलचं क्लाउड पॉइंट आणि पोर पॉइंट किती आहेत, सपोज 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहेत. म्हणजे एखादं ऑइल जर 30 डिग्री सेल्सिअसला घट्ट होत असेल तर आपण त्याला अशा मशीनमध्ये वापरू शकतो जिचं टेम्परेचर काय असणार आहे, 30 पेक्षा जास्त असणार आहे. लक्षात येते का? म्हणजे जर सपोज वर्किंग टेम्परेचर 40 असेल तर 40 डिग्री सेल्सिअसला ते ऑइल ऑफकोर्स काय असणार आहे, लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. म्हणून गुड लुब्रिकेटिंग ऑइलचं क्लाउड पॉइंट आणि पोअर पॉइंट हे वर्किंग टेम्परेचर पेक्षा काय असले पाहिजेत, लो असले पाहिजे. नाउ we will discuss few chemical properties of lubricating oil. Chemical properties आपल्याला डिस्कस करायच्यात. आपण ज्या मगाशी डिस्कस केल्या त्या कुठल्या होत्या, फिजिकल प्रॉपर्टीज होत्या. ओके. नाउ फर्स्ट वन इज द न्यूट्रलायझेशन नंबर और ऍसिड व्हॅल्यू. न्यूट्रलायझेशन नंबर म्हणजे काय किंवा ऍसिड व्हॅल्यू म्हणजे काय बघूया. आता कुठलंही लुब्रिकेटिंग ऑइल असेल किंवा कुठलंही ऑइल असेल तर त्याच्यामध्ये काय असतात, फॅटी ऍसिड्स असतात. आपण व्हेजिटेबल ऑइल असेल, ॲनिमल ऑइल असेल तर त्यांच्यामध्ये काय असतात, फॅटी ऍसिड्स असतात. मग एखादं ऑइल जर आपण लुब्रिकंट म्हणून वापरलं आणि त्याच्यामध्ये जर ऍसिडचं प्रमाण जास्त असेल तर त्या ऍसिडमुळे त्या मेटलचं काय होऊ शकतं, कोरोजन होऊ शकतं. म्हणून कुठलंही ऑइल लुब्रिकंट म्हणून वापरण्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये ऍसिडचं प्रमाण किती आहे हे काय करावं लागतं, फाइंड आउट करावं लागतं. लक्षात आलं का? आणि म्हणूनच त्याला काय म्हणतात, ऍसिड व्हॅल्यू. ओके. मग आता ही ऍसिड व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करायची आहे, तर आपल्याला माहिती आहे की ऍसिडच्या अपोजिट नेचरचा कोण असतो, बेस असतो. मग एखाद्या ऑइलमध्ये प्रेझेंट असलेल्या ऍसिड बरोबर रिॲक्ट होण्यासाठी किती बेस लागतोय याच्यावरून आपण काय फाइंड आउट करणार आहे, ऍसिड व्हॅल्यू. ओके. मग ऍसिडचा अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी आपण बेस घालतो. म्हणजे ऍसिडमध्ये जेव्हा बेसची ऍडिशन केली जाते तेव्हा ऍसिड काय होतो, न्यूट्रल होतो. ती रिॲक्शन कुठली आहे, न्यूट्रलायझेशन. म्हणून त्या फिनॉमिननला आपण काय म्हणू शकतो, न्यूट्रलायझेशन नंबर. बघा, it is defined as the number of milligrams of KOH required to neutralize free acid in 1 gram of oil. म्हणजे 1 ग्रॅम ऑइल मध्ये जे काय ऍसिड आहे त्या ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी किती KOH लागणार आहे, ती अमाउंट म्हणजे काय, न्यूट्रलायझेशन नंबर. ओके. दॅट इज नंबर ऑफ मिलीग्राम्स ऑफ KOH required to neutralize free acid in 1 gram of oil. आता हे आपण कसं फाइंड आउट करणार की ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी किती बेस लागला किंवा किती KOH लागला, तर त्याच्यासाठी काय करायचंय बघा. इन ऑर्डर टू डिटरमाइन द ऍसिड व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहे, नोन वेट ऑफ ऑइल इज टेकन इन अ फ्लास्क अँड डिझॉल्व इन 50% इथेनॉल. आपल्याला काय करायचं आहे, एक नोन अमाऊंट ऑफ ऑइल घ्यायचं आहे, 1 ग्रॅम असेल, 2 ग्रॅम असेल, आणि त्याला आपल्याला कशामध्ये डिझॉल्व करायचं आहे, 50% इथेनॉल. हे ऑइलला डिझॉल्व केल्यानंतर काय होणार आहे, ऑइल मधलं जे काय ऍसिड होणार आहे ते सेपरेट होणार आहे. अँड टायट्रेटेड अगेन्स्ट द KOH युझिंग फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर. मग आता त्या ऑइलला इथेनॉल मध्ये डिझॉल्व केल्यानंतर KOH बरोबर त्याचं काय करायचं, टायट्रेशन करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये KOH ची ड्रॉप बाय ड्रॉप ऍडिशन करायची बाय युझिंग फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर. ओके. ज्यावेळी आपल्या सोल्युशनचा कलर पिंक होणार आहे त्यावेळी आपण काय समजायचं की त्या सोल्युशन मधलं सगळे ऍसिड काय करणार आहे, संपलेलं आहे.
मग ते ऍसिड बरोबर रिॲक्ट होण्यासाठी आपल्याला किती KOH लागला? आपलं टायट्रेशन मधलं KOH अमाऊंट म्हणजे काय असणार आहे, तर त्या ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी लागलेलं KOH अमाऊंट. ओके, बघा. मग या पद्धतीने आपण टायट्रेशन काय फाइंड आउट केलं, तर एखाद्या ऑइल मधल्या ऍसिड बरोबर रिॲक्ट होण्यासाठी किती KOH लागला. मग तीच त्याची ऍसिड व्हॅल्यू असते. KOH चा अमाऊंट म्हणजेच काय आहे, त्याची ऍसिड व्हॅल्यू. इफ the acid value of oil is more than 0.1 milligram of KOH, then it contains the corrosive acid, therefore not suitable to be used as a lubricant. म्हणजे जर एखाद्या ऑइलची ऍसिड व्हॅल्यू म्हणजे ऑइलमध्ये असलेल्या ऍसिड बरोबर रिॲक्ट होण्यासाठी लागणाऱ्या KOH चं प्रमाण हे 0.1 मिलीग्रॅम पेक्षा जर जास्त असेल, 1 ग्रॅम ऑइलला लागणारे KOH चं प्रमाण 0.1 मिलीग्रॅम ऑफ KOH पेक्षा जास्त असेल, तर ते ऑइल आपण लुब्रिकंट म्हणून वापरू शकत नाही. कारण का, त्या ऑइलमुळे त्या मेटलचे काय होतं, करोजन होतं. म्हणून कुठल्याही ऑइलला जर आपल्याला लुब्रिकंट म्हणून वापरायचं असेल, तर त्याची ऍसिड व्हॅल्यू किंवा न्यूट्रलायझेशन नंबर काय असायला पाहिजे, लेस दॅन 0.1 मिलीग्राम ऑफ KOH. Now we will discuss the saponification value or SAP value. बघा, आता सॅप व्हॅल्यू किंवा सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू सुद्धा सेम टेक्निकने आपण फाइंड आउट करणार, जसं आपण मगाशी न्यूट्रलायझेशन नंबर डिस्कस केला त्याच पद्धतीने. फक्त ज्यावेळी आपण KOH ची ऍडिशन करत असतो त्यावेळी ऑइलचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, सोपमध्ये होत असतं. म्हणून त्याला काय म्हणले, सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू. इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ मिलीग्राम्स ऑफ KOH रिक्वायर्ड टू सॅपॉनिफाय फ्री 1 ग्रॅम ऑफ दी ऑइल. 1 ग्रॅम ऑइलचं सोपमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी जे काय KOH चा अमाऊंट लागणार आहे त्याला काय म्हणायचं, सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू ऑर सॅप व्हॅल्यू. लक्षात आलं का? अँड द लुब्रिकेटिंग ऑइल शुड हॅव लो सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू. कुठल्याही लुब्रिकेटिंग ऑइलची सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू काय असली पाहिजे, कमी असली पाहिजे. नाउ वी विल डिस्कस द थर्ड केमिकल प्रॉपर्टी दॅट इज इमल्सिफिकेशन. बघा, जेव्हा आपण दोन लिक्विड्स एकमेकांमध्ये मिक्स करतो त्याला काय म्हणायचं, इमल्शन. आता ऑइलच्या बाबतीत ऑइलचं इमल्सिफिकेशन म्हणजे काय ते डिस्कस करूया. इमल्सिफिकेशन इज द प्रॉपर्टी ऑफ एन ऑइल टू गेट इंटिमेटली मिक्स विथ वॉटर टू फॉर्म इमल्शन. बघा, कुठल्याही इमल्सिफिकेशन म्हणजे काय आहे, ही ऑइलची प्रॉपर्टी आहे. कुठल्याही ऑइलची वॉटर बरोबर मिक्स होण्याची जी काय प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं, इमल्शन म्हणायचं. ओके, लक्षात आलं? म्हणजे जर ऑइल वॉटरमध्ये मिक्स झालं, पूर्णतः एकजीव झालं, तर त्याला काय म्हणायचं, इमल्शन. ऑइल आणि वॉटरच्या मिक्सचरला इमल्शन म्हणायचं आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इमल्सिफिकेशन. ओके, इन जनरल केसमध्ये ऑइल आणि वॉटर कम्प्लिटली मिक्स होत नाहीत, पण जर ते पूर्णतः मिक्स झाले, म्हणजे दूध आणि पाणी कसं एकजीव होतात तसं जर मिक्स झाले, तर त्याला काय म्हणायचं, इमल्शन. ओके, आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इमल्सिफिकेशन. Emulsion has the tendency to absorb the dust and dirt particles which causes the abrasion and spoil the lubricating action. जर ऑइल आणि वॉटरनी स्टेबल इमल्शन तयार केलं, म्हणजे ते कम्प्लिटली मिक्स झाले, तर त्याच्यामध्ये धुळीचे कण ऍड होण्याची शक्यता काय असते, जास्त असते. आणि जेणेकरून त्या मशीनच्या पार्टमधलं ॲब्रॅजन, घर्षण काय होणार आहे, वाढणार आहे आणि त्याच्यामुळे लुब्रिकेटिंग ऍक्शन काय होणार आहे, स्पॉइल होणार आहे. म्हणून good lubricating oil should not form the stable emulsion with water. कुठलंही lubricating oil काय तयार करू नये, वॉटर बरोबर त्यानं स्टेबल इमल्शन तयार करू नये. लक्षात आलं का? कारण त्याच्यामध्ये काय होणार आहे, डस्ट किंवा डर्ट पार्टिकल्स ऍड होतात. ओके, आता ऑइल आणि वॉटर एकमेकांमध्ये मिक्स झाले तर त्याला आपण काय म्हणलं, इमल्सिफिकेशन. आणि काही काही वेळेला ऑइल आणि वॉटर सेपरेट होतात तर त्याला काय म्हणायचं, डिमल्सिफिकेशन. म्हणजे दोन लिक्विड जेव्हा एकमेकांपासून सेपरेट होतात त्याला काय म्हणायचं, डिमल्सिफिकेशन. आणि जेव्हा दोघं एकमेकांमध्ये मिक्स होतात त्यावेळी त्याला काय म्हणायचं, इमल्सिफिकेशन. पण काही काही वेळेला आपल्याला हे इमल्शन सुद्धा लुब्रिकंट म्हणून वापरावे लागतात. फॉर एक्झाम्पल, आता वॉटर आणि ऑइलचं मिक्सचर आपण कटिंग टूल्सच्या बाबतीत वापरू शकतो. कटिंग टूल्सच्या बाबतीत काय असणार आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असतं, मग तिथं बाहेर पडणारी हीट सुद्धा काय असते, जास्त असते. मग अशा केसमध्ये आपण वॉटर आणि ऑइल जर वापरलं तर तिथं ऑइल काय करतं, लुब्रिकंट म्हणून काम करतं आणि वॉटर काय करतं, कूलंट म्हणून काम करतं. म्हणजे तिथं जी काय हीट बाहेर पडणार आहे ती हीट काय करतं, वॉटर रिमूव्ह करतं. म्हणजे आपल्याला वॉटर आणि ऑइलचं इमल्शन सुद्धा काय करावं लागतं, लुब्रिकंट म्हणून वापरावं लागतं.
कटिंग टूल्सच्या बाबतीत तो यूज आपल्याला करावा लागतो. ओके, पण जनरली आपण वॉटर आणि ऑइलचं स्टेबल इमल्शन वापरू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये काय ॲड होऊ शकतात, डस्ट पार्टिकल किंवा डर्ट पार्टिकल्स ॲड होऊ शकतात. ओके, बघा आजच्या सेशनमध्ये आपण काय काय डिस्कस केलं, तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट. ओके, थँक्यू.